इझी अँड हेल्दी ब्रेकफास्ट धिरडेही बोलतात. मुगाचा चिल्ला आणि आप्पे प्रोटीन रिच नाश्ता. क्विकली सकाळचा नाश्ता बनवणार आहोत. रात्री फुगून घेतलेले मूग आणि मटकी, तुम्ही मटकीचेही चिल्ला बनवू शकता. मिक्सरला फाईन पेस्ट तयार करण्यासाठी तिखट मिरची आवडीनुसार, लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या, यामध्ये तुम्ही आलाही मिक्स करू शकता. मी आला मिक्स नाही करून घेतलाय. कोथिंबीर, पुदिना, चवीपुरता मीठ, थोडा पाणी मिक्स करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे. जास्तही पातळ बॅटर करून नाही घ्यायचं आहे. बॅटर 2 भागामध्ये डिवाईड करून घेतला आहे. एक चिल्ला आणि आप्पे बनवण्यासाठी. चिल्ला बनवण्यासाठी थोडा पाणी मिक्स करून, गव्हाचं पीठ नाही तर रागीचं पीठ, नाचणीचं पीठ मिक्स करून, जास्तही बॅटर पातळ नाही करून घ्यायचं आणि जास्तही जाडही नाही करून घ्यायचं, याप्रमाणे करून घ्यायचं आहे. पॅन गरम करून तेल लावून मुगाचे चिल्ले न पसरवता जाडही बनवू शकता, नाहीतर पातळही बनवू शकता स्प्रेड करून. मुगाचा चिल्ला मी नॉनस्टिकच्या पॅनवर भाजून घेतला आहे. तुम्ही कोणत्याही पॅनवर भाजला तरी पण अलगच निघतो. याप्रमाणे सर्व चिल्ले तयार करून घ्यायचे आहेत. घरामध्ये कोणी आजारी असेल तर डॉक्टर मुगाची खिचडी नाहीतर मुगाचे पदार्थ सांगतात खायला. मूग पचनालाही खूप हलके आहेत. एकदा पॅनला तेल लावल्यानंतर परत लावायची काही गरज पडत नाही, ते अलगच निघतात. मूग प्रोटीनने खूप भरलेले असतात. सेकंड बाउलमध्ये मुगाचा बॅटर काढलेला, त्यामध्ये इनो नाहीतर बेकिंग सोडा मिक्स करून, मी इनो मिक्स करून घेतला आणि थोडा पाणी ओतून ॲक्टिव्ह करून घेतला इनो. आप्पे बनवण्यासाठी कोणत्याही भाज्या मिक्स करू शकता. गाजर खिसून, शिमला मिरची बारीक चॉप केलेली मिक्स करून घेतले. मटर, टॅमॅटो, अनियनही मिक्स करू शकता. आप्प्यांचा साचा गरम करून तेल लावून, आप्प्यांचा जर भांडा जर अवेलेबल नसेल तर तुम्ही प्लेन पॅनमध्येही आप्पे बनवू शकता छोटे छोटे, नाहीतर इडलीच्या साच्यामध्येही बनवू शकता. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून झाकण देऊन 2 ते 3 मिनिटे आप्पे पफी झाल्यानंतर पलटून घ्यायचे. याप्रमाणे सर्व आप्पे तयार करून दोन्ही साईडून उलटापालट करून शिजवून आप्पे. जास्तही वेळ लागत नाही आप्पे चिल्ला बनवण्यासाठी. आप्पे साईडला काढून छान असे आप्पे तयार झालेले आहेत. चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे नाहीतर ओला खोबरा नाहीतर सुका खोबरा, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, मिरची आणि लसूण, कोथिंबीर, पुदिना, चवीनुसार मीठ, थोडा पाणी ओतून मिक्सरला लावून घ्यायचं आहे. जेवढी तुम्हाला पातळ चटणी पाहिजे असेल त्याप्रमाणे पाणी ओतून प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे सकाळच्या मॉर्निंगला ब्रेकफास्ट. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका.